मध्ये होते त्यांना काय काय शासन करायचं. दुसरा अंक आता संपन आणि तिसऱ्या अंकात मला तर बोलायचं पण ते आज बोलणार नाही. मला महाराजांनी जे उपदेश दिले, जे सूचना केल्या त्यांचा मी आदर ठेवलाय. नाहीतर रवी धंगेकर हा ठरलेले आंदोलन कधी बंद करत नाही. एका स्वामींनी जेव्हा उपदेश केला त्यामुळं त्यांचा मान राखलाच पाहिजे, कारण आपण शेवटी धार्मिक आहे, भावनिक आहे. आणि त्यांची तडफड बघून 1 तारखेला मी त्यांच्याबरोबर जे ते सांगतील त्या आंदोलनात मी बसणार आहे. आपण आणि प्रामुख्यानं म्हणजे आता तुम्ही हे सगळी जी प्रसार माध्यम आहे यांनी हा आवाज उठवला आहे आणि आम्हाला ताकद दिली, म्हणून तुमच्या सर्वांचे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत मला उठवत होता, म्हणून तुमचे मनापासून आभार का मानतो. तर एक ज्वलंत कार्यकर्त्याला तुम्ही ताकद दिली आणि त्याला झोपून नाही दिला, आणि ते झोपून नाही दिल्यामुळे हे सगळं समाजाला परत मिळतंय. ह्याला पूर्णपणे हे प्रसार माध्यमाची ताकद आहे. आणि ज्या वेळेला प्रसार माध्यम उतरतं तेव्हा देशातले दिल्लीत बी तो आवाज जातो. तो आवाज दिल्लीत गेलेला आणि दिल्लीतला आवाज खाली आलेला आहे आणि त्यामुळे लगेच मेल पोहोचलेला आहे. माल चोरी करणारा दोषी तुम्ही म्हणलात, इथं पण दोषीच आहे. विश्वस्तांकडनं अजून पत्र आलेलं नाहीये, त्यामुळे विश्वस्तांनी सुद्धा या व्यवहारात आता याच्यामध्ये पुणेकर उतरले, महाराष्ट्र उतरलाय आणि जी यंत्रणा ही राज्याच्या हातामध्ये, हे यंत्रणेचे प्रमुख फडणवीस साहेब यांनी बी हा मुद्दा घेतलेला आहे. आणि त्यामुळे आता याच्या पुढे कुठली ताकद, संचालक असू कोणी असू, यांची कोणची ताकद इथं चालणार नाही. एकदा जर गृह खात्याचे आमचे मंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे कमिशनरला एक फोन केला तर 5व्या मिनिटाला सगळे संचालक इथं उभे राहतील लाईनी. ही सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे बी मनापासून आभार मानतो मी. संचालक इथं पळत येतील फक्त एक फोन केला तर. काय त्याच्यामध्ये आता मला शंका वाटत नाही, पण मला शिंदे साहेबांनी सांगितलंय नाही ना आता कोणी घेऊ नका, आता घेणार यांनी त्यांनी आता कोणी घेऊ नये. आणि तेवढी काळजी त्यांनी स्वतःची करावी. आता पुढचं काय आपल्या जीवनात काय होणार आहे ते आता त्यांनी त्यांच्या जीवनाची काळजी करावी. कारण जे स्वप्न 4,000 कोटीतलं इथलं बघितलं होतं त्यातले किती आपल्या पर्यंत पोहोचणार आहे हे स्वप्न त्यांचं धुळीस मिळले. पण आता मला त्यांच्यावर बोलायचं नाही, कारण शिंदे साहेबांनी काल सांगितलंच आहे हा तोडगा निघणार आहे. पण माझं युद्ध हे संपलेलं नाही आहे. वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढणार आणि चुकीची लोक कुठल्याही पक्षात असो तर त्याच्याबद्दल मला जे पुणेकर आवाज देतील त्या पद्धतीने करणार आहे. आता माझा मोर्चा थोड्या दिवसांनी लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे. तुम्हाला विनंती आहे, माझं चुकीचं असेल तर मला तुम्ही हळूच सांगा, पण लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे. आणि तिथली डेव्हलपमेंट आता कोणी स्वप्न बघितलंय स्वतःसाठी का जनतेसाठी त्याचाही पोलखोल करणार आहे. आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. हा विषय